राज्याच्या अर्थसंकल्पात नव्या योजनांचा पाऊस, शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद। राज्यावर कर्जाचा बोजा असला तरी सावकारी कर्जमाफी सोबतच कृषी पंप आणि सिंचनासाठीही हजारो कोटींची तरतूद। शिवसेना मात्र नाराज। 1 ऑगस्ट 2015 पासून एलबीटी करणार रद्द। अर्थमंत्र्यांनी दिलं आश्वासन। टोलच्या मुद्द्याला मात्र सोयीस्कर बगल। बालेकिल्ला नाही आणि कोणतीही लढत द्यायला आपण तयार आहे। मी कोकणी माणूस आहे, त्यामुळे लढतीला घाबरत नाही। वांद्र्याची पोटनिवडणूक लढायला राणेंचा होकार। पक्षानं सांगितलं तर मी लढायला तयार। राणेंचं सिंधुदुर्गात स्पष्टीकरण। राणे रिंगणात उतरले तर निवडणूक होणार रंगतदार। जैतापूरच्या प्रकल्पाविरोधात आज शिवसेनेचा धडक मोर्चा। आमदार उदय सामंतही होणार सहभागी। मोर्चासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त। 1000हून जास्त पोलीस आणि जवान तैनात। कल्याणमधल्या इराणी वस्ती परिसरात 400 पोलिसांचा छापा। 7 आरोपींना अटक। 20 गाड्या केल्या जप्त। 26/11चा प्रमुख सूत्रधार झकीउर रहमान लखवी पुन्हा सक्रिय। गुप्तचर यंत्रणांची माहिती। भारतावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये 42 छावण्यांमध्ये दिलं जातंय दहशतवाद्यांना प्रशिक्षण। ट्युनिशियामध्ये नॅशनल म्युझियममध्ये हल्लेखोरांचा हैदोस। परदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार। 22 जण ठार। 2 हल्लेखोर ठार। संसदेपासून जवळच घडला प्रकार। बेंजामिन नेतन्याहू सलग चौथ्यांदा इस्रायलचे पंतप्रधान होणार। सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लिकुड पक्षाला मिळाल्या सर्वाधिक 30 जागा। इस्रायल आक्रमक धोरणावर राहणार ठाम। सेन्सॉर बोर्डात बोकाळलाय भ्रष्टाचार। पैसे घेऊन प्रादेशिक चित्रपटांना दिली जात आहेत खोटी प्रमाणपत्र। सेन्सॉर बोर्डाच्याच प्रवीण मोहरेंनी उघड केला प्रकार। आणि आज वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध बांगलादेशची लढत। मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगणाऱ्या मुकाबल्यासाठी भारत सज्ज। तर ऐनवेळी भारताला दणका देणाऱ्या बांगलादेशकडेही सगळ्यांचंच लक्ष।